10,000 कोटींच्या ठेवी, 100 वर्षांची समृद्ध परंपरा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराचा सर्वात मोठा बालेकिल्ला म्हणजे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. पण याच बँकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याआधीच सांगलीमध्ये राजकीय वातावरण प्रचंड तापले. सहकारामध्ये गुन्हेगारी आणि दहशती प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही. माणसांची पळवापळवी करून दमदाटी करून ठराव मिळवणं ही सांगलीची संस्कृती नाही, असा थेट आणि घणाघाती हल्ला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिग्गज नेते जयंत पाटलांनी चढवलाय. आता हा हल्ला कोणावर आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय युद्ध आज संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही बँकेतील कथित 16 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या घोटाळ्याचं दोषारोप पत्र समोर आणत जयंत पाटलांना शह द्यायचं ठरवलंय. आणि यातच अजून एक गोष्ट झाली आहे, ती म्हणजे सहकार कायद्यातील नव्या 10 वर्षांच्या नियमामुळे विशाल पाटील, मानसिंगराव नाईकांपासून ते आर पाटलांच्या घराण्यापर्यंत दिग्गजांना ब्रेक लागलाय. त्यामुळे आता सांगली जिल्हा बँकेवरती नेमकी कोणाची पकड असणार? जयंत पाटलांचा बालेकिल्ला अबाधित राहणार का, की पडळकर खोत जोडगोळी इतिहास बदलणार? जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा वाद अजून किती दिवस धुमसत राहणार आणि त्याचे राजकीय परिणाम नेमके काय होणार, या संपूर्ण विषयावरती पुढची काही मिनिटं आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सांगली जिल्हा बँकेच्या 99व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये व्यासपीठावरून बोलताना जयंत पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि थेट शब्दामध्ये विरोधकांवर हल्ला चढवला. सांगली जिल्ह्यात यापूर्वी निवडणुकांसाठी माणसं पळवून नेण्याची किंवा दमदाटी करण्याची प्रथा कधीच नव्हती. खुल्या आणि लोकशाही मार्गाने सत्ता मिळवणं हीच आपली परंपरा आहे. मात्र सध्या जत आणि आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा बँकेच्या ठरावासाठी संचालकांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना पळवून सहलीवर पाठवलं जात आहे. सहकारामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला सभासद थारा देणार नाही. या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच रोखलं नाही तर सहकाराचं पावित्र्य नष्ट होईल, असा थेट इशारा जयंत पाटील यांनी दिला. जयंत पाटलांनी हा टोला थेट आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या दिशेने लगावल्याचं मानलं जात आहे. जत आणि आटपाडी हे गोपीचंद पडळकरांचं आणि भाजपचं मजबूत प्रभाव क्षेत्र मानलं जातं. तिथे आगामी जिल्हा बँक निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी प्रचंड पळापळ आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा रंगली. जयंत पाटलांच्या वक्तव्याने सांगलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पण जयंत पाटलांच्या मध्ये बँकेला प्रशासक लावून अथवा दहशतीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बँकेचे सभासद आणि शेतकरी निवडणुकीच्या माध्यमातूनच योग्य उत्तर देतील. पण सांगली जिल्ह्याच्या या वादाला कुठेतरी गोपीचंद पडळकरच यांनी छेडलंय असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं की जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावरती बँकेच्या आजी माजी संचालकांच्या बाबतीत एक घटना घडली. सहकार विभागाने बँकेच्या कारभारातील अनियमिततेवरती ठपका ठेवत आजी माजी संचालकांसह 57 जणांवरती दोषारोप पत्र निश्चित केलंय. मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या विविध खर्चांमुळे बँकेचे तब्बल 16.59 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका हा तपास अधिकाऱ्यांनी ठेवलाय. यामध्ये मग प्रामुख्याने विकास सेवा संस्थांचा संगणक खरेदीमध्ये झालेला 14.67 कोटी रुपयांचा गैरव्यवहार, बँकेच्या विविध जाहिरातींवरील झालेला 1.23 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च आणि फर्निचर खरेदीतील 69.22 लाख रुपयांची अनियमितता, या सगळ्या बाबी चव्हाट्यावर आणल्यात. या सर्व प्रकारांची तक्रार शेतकरी संघटनेच्या सुनील फराटे यांनी केली होती खरी, पण हे सगळं पडळकर यांच्या माध्यमातूनच झाल्याच्या चर्चा रंगल्या. शेतकरी संघटनेच्या तक्रारीनंतर या चौकशीला स्थगिती मिळाली होती, परंतु गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट महाराष्ट्र विधिमंडळामध्ये हा विषय लावून धरला आणि चौकशीची स्थगिती उठवायला लावली. आता निवृत्त न्यायाधीश M.R. मखरे यांनी आजी माजी संचालकांसह तब्बल 57 जणांवरती दोषारोप पत्र निश्चित करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावले. या चौकशीमुळे सत्ताधारी पक्षाची राजकीय कोंडी झाली हे खरं. पडळकर गटाचा दावा स्पष्ट आहे. जयंत पाटलांच्या छत्रछायेखाली बँकेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि आम्ही तो चव्हाट्यावर आणला असं म्हणून जयंत पाटील आमच्यावरती गुन्हेगारीचे बिनबुडाचे आरोप करतात. बरं, या दोघांमधला वाद केवळ भाषण आणि सभांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो थेट रस्त्यावरील हाणामारी आणि तोडफोडीपर्यंत येऊन पोहोचलाय. सांगलीतील विटा शहरामध्ये जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. विटा शहरामध्ये जयंत पाटील यांचे समर्थक महेश कुपाडे आणि गोपीचंद पडळकर यांचे समर्थक यांच्यामध्ये सोशल मीडियावरील एका स्टेटसवरून जोरदार वाद झाला. या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत आणि मग नंतर तोडफोडीत झालं. कुपाडे यांच्या ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयावरती आणि घरावरती हल्ला करून तोडफोड करण्यात आली. दारूच्या बाटल्या फेकून नुकसान केलं गेलं.
विटा शहरात घडलेली ही घटना हे स्पष्ट करते की जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हा वाद आता केवळ मुद्द्यांचा उरलेला नाहीये, तर त्याला वैयक्तिक आणि राजकीय वैमनस्याचं गंभीर रूप आलंय. या गंभीर राजकारणाच्या शर्यतीमध्ये अजून एका गोष्टीमुळे घाम फोडला, तो म्हणजे केंद्र सरकारच्या सहकार कायद्यामध्ये झालेल्या दुरुस्ती. या नवीन नियमानुसार सलग 10 वर्ष म्हणजेच 2 टर्म संचालक राहिलेल्या सदस्याला पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. या एका नियमांमुळे सांगली जिल्हा बँकेतील तब्बल 8 विद्यमान दिग्गज संचालकांना या निवडणुकीतून थेट मैदानाबाहेर व्हावं लागलंय. यामध्ये मग बँकेचे विद्यमान अध्यक्ष मानसिंगराव नाईक असतील, सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील असतील, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, दिवंगत नेते आर पाटील यांचे बंधू सुरेश पाटील, बाळासाहेब होनमरे यांच्यासह इतर दिग्गज हे मैदानाबाहेर पडलेत. म्हणून आता त्यांच्याच जागी त्यांच्याच वारसांना उतरवण्याची पडद्यामागून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. दिग्गज नेते रिंगणाबाहेर फेकले गेल्यामुळे आता आपल्या कुटुंबातील वारसांना पुढे आणण्यासाठी पडद्यामागे जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मानसिंगराव नाईक यांचे पुत्र विराज नाईक, खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, माजी आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र शांताराम कदम, डॉक्टर पतंगराव कदम यांचे नातू ऋषिकेश लाड किंवा आर पाटलांच्या कुटुंबातून सुमनताई पाटील किंवा नवीन चेहरा यांची नावं सध्या शर्यतीमध्ये पुढे येतात. यामुळे 10 वर्षांच्या नियमामुळे जुने चेहरे जरी बाहेर गेले असले तरी सांगली बँकेमध्ये घराणेशाहीचा पुन्हा नवा अध्याय सुरू होण्याच्या मार्गावर आहे अशी चिन्ह दिसताना आहे. सांगली जिल्हा बँकेबद्दल सांगायचं झालं तर ही महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 सर्वात मोठ्या आणि अत्यंत सक्षम जिल्हा बँकेपैकी एक मानली जाते. इथं ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पर्यायाने शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या गटाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. मग वसंतदादा पाटील घराणं, पतंगराव कदम घराणं आणि आर पाटील घराणं आणि नंतर जयंत पाटील या सगळ्यांनी वर्षानुवर्ष या बँकेवरती आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. जयंत पाटलांकडे सहकारातील सूक्ष्म नियोजनाचा आणि आकडेमोडीचा मोठा अनुभव आहे आणि त्यात खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम हे सोबत असल्याने महाविकास आघाडीची ताकद कागदावर आणि मैदानात आजही बघायला गेलं तर खूप मोठी दिसते. पण दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी याच वेळेस आक्रमक पवित्रा घेतलाय. जत, आटपाडी आणि खानापूर या दुष्काळी पट्ट्यामध्ये भाजप आणि पडळकर गटाने सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने खेचलेत. सत्ताधारी भाजप महायुतीचं पाठबळ, सहकार विभागाची चौकशी आणि 57 जणांवरील दोषारोप पत्र या मुद्द्यांवरती पडळकर जयंत पाटलांची कोंडी करताना दिसतात. सर्वपक्षीय पॅनल होण्याऐवजी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट आणि तुफान सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणारी सांगली जिल्हा बँकेची निवडणूक ही संस्थेची निवडणूक नसणार आहे, तर तो जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यातील अस्तित्वाचा आणि राजकीय वर्चस्वाचा मोठा लढा असणार आहे असं दिसतंय. सध्या पारडं जयंत पाटलांच्या बाजूने झुकत असलं तरी राजकारण नक्की कोणाच्या बाजूला झुकतंय हे येणारा काळ सांगेलच. पण तुम्हाला काय वाटतं, सांगली जिल्हा बँकेवरती जयंत पाटील की गोपीचंद पडळकर दोघांपैकी कोणाची सत्ता यावी? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी आपल्या कट टू कट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.